आज मगाशी इथे माझ्याकडून एक चूक झाली, नावांची अदलाबदल झाली, त्याबद्दल क्षमस्व आहे. पण खरं सांगू का, कधी-कधी कला साधनेच्या प्रवासात दोन व्यक्ती, दोन साधक इतक्या श्रद्धेनं एकाच ध्यासापोटी झटत असतात, एकाच रामनामाने आणि एकाच अखंड सरावाने जोडलेले असतात. तर ती मला वाटतं नावांचा हा वेगळेपणा नसतो, तर ती आत्म्याची एकतानता असते. आणि त्यामुळे मला वाटतं की त्यांची ती एकतानता, त्यांचा जो एक सूर लागलेला आहे, तो कदाचित या नावांनी वेगळा जाणवणार नाही असं मला वाटतं. आणि याला चूक म्हणावी का, याला एक चांगला संकेत म्हणावा, की हे एकमेकांशी इतक्या जोडलेले आहेत की तोच प्रवास आज आपण पूर्ण हा अरंगेत्रमच्या सोहळ्यामध्ये अनुभवणार आहोत. त्यामुळे शेवटी तुम्हीच मला सांगाल की यातली विधी कोण आणि निशिता कोण. यानंतर पुढच्या रचनेकडे वळतोय. प्रस्तुत आहे जतिस्वरम, जो नलिनी कांती रागात आणि आदी तालामध्ये निबद्ध आहे. रसिको, जती म्हणजे बोल, ज्यामध्ये तालाचा ठेका, नाद आणि लय असते, आणि स्वरम म्हणजे स्वर, ज्यामध्ये रागाची मधुरता असते. जसे गायकाच्या मुखातून स्वर प्रकटतात, वादकाच्या वाद्यातूनही स्वर उमटतात, पण या स्वरांना दृश्य स्वरूप देण्याचं काम मात्र नर्तक करत असतो. भरतनाट्यम मार्गममध्ये जतिस्वरम हा तो महत्त्वाचा क्षण असतो, जिथे नर्तकी पहिल्यांदाच प्रेक्षकांना शुद्ध स्वरांची ओळख करून देते. या रचनेत सुरुवातीला जतीचे बोल सादर केले जातात आणि त्यानंतर पल्लवी, अनुपल्लवी आणि चरणम या भागांमध्ये रागानुसार स्वरगायनही केलं जातं. नर्तकी आपल्या अंगप्रत्यंगांच्या हालचालींमधून आणि अडवूंनी बांधलेल्या आकृतिबंधांमधून सुरांच्या गोडव्याला रंगमंचावर साजेसं असं दृश्य स्वरूप देते. जतिस्वरम जहाँ शुद्ध लय और मधुर स्वरों का संगम दिखाई देता है. आज नलिनी कांति राग का चयन शिव और विष्णु के नीलवर्ण स्वरूप से जुड़ा हुआ है और इसीलिए इस राग के नाम से उनकी सुंदर समानता दिखाई देगी. प्रस्तुत है नलिनी कांति राग और आदि ताल में निबद्ध ये सुंदर जतिस्वरम. सा री नी प नी प म ग रि सा नी स ग रि प म नी प ग रि सा री नी प नी प म ग रि सा नी स ग रि प म नी प ग रि सा jam taka jam tak jam tak tak taka jam tak taka jam taka jam tak jam